मित्रांनो, NLM मध्ये पोल्ट्री फार्म करण्यासाठी किती जागा लागते असा प्रश्न विचारला. तर मित्रांनो, मुळामध्ये NLM मध्ये पोल्ट्री फार्म असं नाही, पण पोल्ट्री ब्रीड डेव्हलपमेंट फार्म आहे. पोल्ट्री ब्रीड डेव्हलपमेंट फार्म म्हणजे पॅरेंट बर्ड, देशी बर्ड, देशी पक्षी विकत घ्यायचे, त्यांची वाढ करायची, त्याचे येणारे अंडे घ्यायचे, ते अंडे हॅचिंग युनिटमधनं उगवायचे, त्याचे पिल्लं काढायचे आणि ते निघालेले पिल्ले मोठे करायचे आणि विकायचे. असा हा ब्रीड डेव्हलपमेंट कुठे येतो? NLM योजनेत. खूप कन्फ्युजन आहे, म्हणून मी हे सांगतो आपल्याला. आणि मग ह्या गोष्टीसाठी म्हणजे पॅरेंट बर्डसाठी, हॅचिंग युनिटसाठी आणि मग पुढं जे पिल्लं निर्माण होतात त्याच्यासाठी म्हणून 3-3 हजाराचे 2 शेड आणि 4 हजाराचा शेड, असं एकूण 10,000 स्क्वेअर फीटचा 3 शेड लागतात. यामध्ये जे गाईडलाईन्समध्ये दिलेले आहेत अलाउड असणारे शेड, अलाउड याचा अर्थ त्यांनी जे दिलेलं आहे त्याप्रमाणे 3 हजाराचे 2 शेड आणि 4 हजाराचा 1 शेड म्हणजे 10,000 स्क्वेअर फीट झाली, म्हणजे 10 गुंठे जागा झाली. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट कितीची आहे? तर 10 गुंठेची आहे. मग काही मोकळी जागा असा जर आपण विचार केला तर 15-20 गुंठे असं गृहीत धरून चालायचं. 10 गुंठे ही मिनिमम लागतील आणि ती 3 शेड जे आहेत ते शेड लागतात. मित्रांनो, ब्रॉयलर पोल्ट्री NLM मध्ये येत नाही, क्लिअर कट हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि देशीमध्ये सुद्धा कोणते बर्ड देशीचे घेता येतात त्यांची ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे, त्या आपल्याला घेता येऊ शकतात, इतर नाही. आपल्याला जर का ती लिस्ट ही जाणून घ्यायची असेल तर मला कॉमेंट करा, मी त्यावर एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याची माहिती देईन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.